नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. म्यानमारचे प्रेसिडेंट सध्या ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत. भारताच्या दौऱ्यावरती आलेले आहेत 5 दिवसांच्या. 5 दिवसांचा दौरा म्हणजे प्रदीर्घ दौरा मानला पाहिजे. त्याच्यामध्ये अर्थात ते बुद्धगयेला पण जाणार आहेत आणि अन्य ठिकाणी भेटी देणार आहेत. पण इथे जी काही खलबतं होणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आजच्या दृष्टीने म्यानमार मध्ये जसा अमेरिकेला इंटरेस्ट आहे आणि चीनला इंटरेस्ट आहे, तसाच रशियाला सुद्धा इंटरेस्ट आहे आणि भारताला तर आहेच आहे. तेव्हा त्यांची ही जी व्हिजिट आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि त्याचे जे सेलियंट पॉइंट्स आहेत, ठळक मुद्दे आहेत ते आपण बघू. मी स्ट्रेट वे जाते आहे ती शेअरिंगमध्ये जाते आहे, स्क्रीन शेअरिंगमध्ये कारण इतके मुद्दे आहेत की ते आपल्याला नुसते बोलण्यातून कव्हर नाही करता येण्यासारखे काही ना काही गोष्टी बघण्याच्या सुद्धा आवश्यक असतात. आता हा जो पहिलाच जो नकाशा आहे त्याच्यात तुम्हाला त्याचं स्थान काय आहे ते दिसायला पाहिजे म्हणून हा बांगलादेश आहे, इथे म्यानमार आहे. त्याच्यानंतर चीनची सीमा जोडून आहे आणि ही सीमेच्या लागूनच चीनचा युनान प्रांत वगैरे जवळ आहेत ते सगळे. या बाजूला थायलंड आहे त्याच्यासाठी. मलेशिया, थायलंड आणि हे सगळे लाओस वगैरे देश आहेत. म्हणजे जर का तुम्ही बघाल, की पंतप्रधान मोदी हा नेपाळ दाखवलाय त्यांनी, हा भूतान दाखवलेला आहे, की भारताला पार थायलंडपर्यंत आपल्याला अ, भूमार्ग करता येईल का? असा एक प्रश्न होता आणि त्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू होते. त्याच्यामध्ये हा रस्ता कसा आहे बघा आणि हा नवीन बिलकुल नाहीये भारतासाठी. कारण भारताची जी संस्कृती आहे ती पार व्हिएटनामपर्यंत पोहोचलेली आहे तिचा प्रभाव. एक म्हणजे बौद्ध धर्मामुळे आणि त्याही अगोदरची सांस्कृतिक देवाण-घेवाण आपली जबरदस्त होती. हा नकाशा जो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसेल, की अख्खू पोर्ट जे आहे ह्याची जी डेव्हलपमेंट आहे ती चीननी केली आहे. चीननी असा एक रस्ता इथपर्यंत आणायचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचं जे BRI प्रोजेक्ट आहे, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, त्याच्यामधला हा एक महत्त्वाची ब्रांच आहे आणि हा संपूर्ण बे ऑफ बेंगॉल आहे. म्हणजे बंगालचा उपसागर म्हणतो आपण त्याला. तो हा आहे, हा इथे आपलं अंदमान समूह हे बेट आहे. आता तुम्ही जर का अधिक खोलात जायचं म्हटलं तर हे ग्रेट निकोबार, जिथे आपण आता नवा आपला तळ निर्माण करतोय आणि तुम्हाला लक्षात येईल, की याचं महत्त्व काय आहे ते. कारण हा संपूर्ण बे ऑफ बेंगॉल आहे ना, तुम्ही बघाल की अमेरिकेला कुठेही स्थान नाहीये आणि सतत जे बोललं जात होतं, की त्यांना बांगलादेशाने एक बेस द्यावा म्हणून. सेंट मार्टिन आयलंड द्या आम्हाला, म्हणजे तिथे टेहळणी करण्यासाठी काही त्यांना बुरुज काढायचे होते किंवा म्यानमारकडून सुद्धा तशीच अपेक्षा आहे अमेरिकेची. त्यांनी आपल्याला काही इथे बंदरं द्यावीत, की जिथून आम्हाला बेस आमचा अ, करता येईल. कारण ह्या सगळ्या ठिकाणी जर का चीनला अडवायचं झालं, तर तुम्हाला बंगालचा उपसागर महत्वाचा आहे. ही आता बरीच वर्ष म्हणजे इतक्या वर्षामध्ये अमेरिकेला कधी हे जाणवलं नव्हतं. पण आता हा अभाव त्यांना जाणवायला लागला आणि त्यांनी तिथे लक्ष केंद्रित केलेलं दिसतं. हा स्ट्रेट ऑफ मलक्का म्हणजे ज्याला समुद्रधुनी म्हणतो मलाक्काची, ती ही आहे. हा इंडोनेशिया आणि हा मलेशिया इकडे. त्याच्या अगदी टोकाला इथे तुमचं सिंगापूर येईल. तर हा असा सगळा प्रांत आहे. इथून सगळ्या बोटी जात असतात. आता तुम्ही म्हणाल, की हा एवढा मोठा समुद्र इकडे आहे, तर इथून का नाही जात? तर इथे जी खोली मिळते, म्हणजे मोठ्या जहाजांना पाणी खोलवर गेलेलं लागतं. ते फक्त त्या बाजूला आहे. या बाजूला हा जो भाग आहे, इथे तेवढी खोली मिळत नाही आणि म्हणून जहाजांना या मार्गाने जावं लागतं आणि अत्यंत चिंचोळा आहे. म्हणजे जसं ते होर्मुझचं आखात आहे आणि तिथे तुम्हाला नाकेबंदी करता आली इराणला, तशी नाकेबंदी चीनची इकडे होऊ शकते आणि अमेरिकेला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. अ, असं आता ते बोलतात, पण त्यांचे जर का बेसेस इथे झाले, तर त्याचा त्रास भारतालाही होईल आणि रशियालाही होईल. जितका रशिया, चीन, भारत तिघांनाही डिस्टर्ब करणाऱ्या ह्या सगळ्या घटना आहेत. तर मी म्हटलं त्याप्रमाणे प्रेसिडेंट मिन ऑंग हेलांग हे 5 दिवसाच्या दौऱ्यावरती आहेत आणि शी जिनपिंग असेल, ट्रम्प असेल किंवा संपूर्ण युरोप हे अत्यंत सावध चित्ताने या भेटीकडे का बघतायत असा आपल्यापुढे प्रश्न येईल.
मिन ऑंग हेलांग जे होते ते ह्या अगोदरपर्यंत म्हणजे 30 मार्च अगदी जवळचे आताशी 2 महिने होत आहेत. त्या अगोदर ते त्याला ते हुंटा चीफ म्हणतात. नेमका उच्चार मलाही माहिती नाही कारण म्यानमारमधली नावं भयंकर आहेत हो. त्याचं मी बघितलं नाही. मला पुढच्या वेळेला मी उच्चार त्यांचे कसे असतात ते वाचून तुम्हाला करून दाखवू शकेन. तर ते त्यांना अगोदर ते कमांडर इन चीफ होते. त्या पदावरून ते उतरले आणि त्यांनी त्यांचे जे विश्वासू जनरल ये विन यांची आता नेमणूक केलेली आहे त्या जागेवरती. ते स्वतः त्यांच्याकडे काय आहे एक पद्धत आहे, की प्रेसिडेंट म्हणून जर का त्यांना अपॉइंटमेंट हवी आहे म्हणजे नेमणूक, तर त्याच्यासाठी एक मध्ये पाऊल असतं आणि ते पाऊल असं आहे, की त्यांना अगोदर त्यांचं जे नेपितो म्हणजे राजधानी समजा तशी, तिथे एक मिलिटरी अपॉइंटीज आणि अलाईज ह्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांची आधी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नेमणूक केली. ही त्यांची घटनात्मक तरतूद आहे, की तुम्ही आधी व्हाईस प्रेसिडेंट असावं लागतं आणि मग त्याच्या नंतर तुम्ही प्रेसिडेंट होऊ शकता. तेव्हा त्यांची जी ही आहे ती एक प्रकारे प्रोजेक्शन काय दाखवलं जातंय बघा, की म्यानमारमध्ये लष्करशाही नाहीये आणि एक सिव्हिलियन रूल आहे. नागरी प्रशासन आहे हे दाखवायचं असेल, तर त्यांना आधी सेनेमध्ये त्यांचं जे पद होतं ते सोडावं लागलं. तिथे एक विश्वासू माणूस त्यांनी आणून ठेवलाय आणि ते आता प्रेसिडेंट सिव्हिलियन म्हणून होत आहेत. ही विल नॉट बी वेअरिंग द मिलिटरी युनिफॉर्म नाऊ. ही डेव्हलपमेंटही महत्वाची आहे. आता तुम्ही ह्याला म्हणाल, की हा कॉस्मेटिक चेंज आहे. तर होऊ शकतं कारण आयुष्यभर जो माणूस मिलिटरीमध्ये राहिला त्यांनी वर्दी उतरवायचं म्हटलं तरी देखील त्याचा आउटलुक आणि त्याची सगळी जी स्वभाव धारणा असते ती तशीच असते. तेव्हा नेमकं म्यानमारचं जे हे आहे, ती रिलेशन्स कशी बदलतील हे आपल्याला बघायचंय. भारतासाठी तुम्ही जर का बघाल, तर आपल्या 2 गोष्टी आहेत. नेबरहूड फर्स्ट म्हणजे शेजारी देशांकडे आधी लक्ष द्या हे मोदींनी केले. त्यांच्या शपथग्रहणाच्या वेळेला सुद्धा त्यांनी पहिल्यांदा कोणाला बोलावलं तर शेजारी देशांना बोलावलं आणि ॲक्ट ईस्ट ही जी आपली पॉलिसी आहे मी म्हटलं तसं, त्याच्यात अनेक गोष्टी येतात. हे जे कलादान मल्टीमोडल ट्रेड ट्रान्झिट प्रोजेक्ट जे आहे आणि ज्याच्यामध्ये ती पूर्ण कनेक्टिव्हिटी ट्रायलॅटरल हायवे जो करायचा होता, तो ह्या सगळ्या महत्त्वाच्या ह्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत भारतासाठी. परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचं आहे, म्यानमारचं महत्त्व जे आहे ते भारतासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय मोठं आहे. आणि कदाचित तुम्हालाही आठवत असेल, की मोदींच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये अ, भारताचं सैन्य हे म्यानमारच्या हद्दीत गेलं. पार हद्दीत जाऊन त्यांनी ते जे लष्करी उठाव करणारे जे बंडखोर संघटना तिथून टेररिस्ट ऑर्गनायझेशन त्यांच्या म्यानमारच्या हद्दीतून काम करत होत्या. तिथे जाऊन त्यांना ठोकून भारतीय सैन्य परत आलेलं होतं. आणि त्यावेळेला मुशर्रफ रिटायर झाले होते तरी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती, की असं काही पाकिस्तानच्या बाबतीत करायचा विचार सुद्धा करू नका. म्हणजे रिटायर्ड जनरलनी ते पदावर नव्हते कुठल्या तरी देखील ती बाब मुशर्रफना किती झोंबली होती. अ, त्याची पाकिस्तानमध्ये कशी दखल घेतली गेली हे आठवत असेल तुम्हाला. पण हे सगळं झालं कसं? तर हे जे हेलांग जे आहेत ते बिपिन रावत यांचे अत्यंत जवळीक होती त्यांची आणि रावत आणि त्यांच्या ह्या जवळिकीमुळे भारताने आधी त्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांना दाखवून दिलं, की हे दहशतवादी गट जे आहेत ते भारतामध्ये कशा प्रकारे उत्पात घडवत आहेत आणि त्याला आम्हाला आळा घालायचा आहे. तेव्हा त्यासाठी त्यांनी सहकार्य दिलेलं होतं. म्यानमारनी सहकार्य दिलं नसतं तर तुमचं सैन्य असं आतपर्यंत जाऊन बिनबोफाट कामगिरी फत्ते करून परत येऊ शकलं नसतं. त्याला काही विरोध झाला असता. तसा विरोध म्यानमारच्या सैन्याकडून तेव्हा झाला नव्हता. त्याचं कारण ही रिलेशन्स आहेत. बिपिन रावत आणि ही रिलेशन्स जी आहेत ही महत्वाची आहेत. कारण एक यांनी बघितलेलं आहे तुम्ही, की म्यानमारमधली परिस्थिती कशी आहे बघा. एका बाजूला आहे तो मिलिटरी आहे त्याची त्याला तत्मादाव म्हणतात ते. त्यानंतर एथनिक आर्म्ड ऑर्गनायझेशन EAO असं म्हटलं जातं त्याला. आणि तिसरा जो आहे तो पीपल्स डिफेन्स फोर्सेस. ह्या तिघांमधला जो संघर्ष आहे, या संघर्षामुळे म्यानमारमध्ये एक प्रकारची
नागरी युद्धाची कायम म्हणजे परपेच्युअल युद्ध म्हणतो आपण, चालतच आलेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर परिस्थिती कुठे स्थिरावलेली आपल्याला दिसत नाही आणि ह्यांच्यामध्ये एकमेकांवरती कुरघोडी करण्याची जी प्रक्रिया आहे ती सतत चालू असते. याचं वैशिष्ट्य असं की हे जे साहेब आलेले आहेत ते चीनच्या फारसे जवळचे नाहीयेत. हा सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो भारतासाठी तो त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, की आपल्याला बघितलं तुम्ही शेख हसीना ह्या भारताला काही विरोधामध्ये नव्हत्या, पण चीनकडे ओढा जास्त होता आणि त्याचा भारताला कसा का होईना पण थोडाफार तरी त्रास हा होतच होता. तसं या साहेबांच्या बाबतीत दिसलेलं नाही अजून त्यांचा ओढा जो आहे, तो जास्त भारताकडे आहे आणि हा आपल्यासाठी हा प्लस पॉइंट आहे. तुम्ही जर का बघाल तर अमेरिकेच्या दृष्टिकोनातून म्यानमार आता ज्या 12 देशांमधून प्रवाशांनी इथे येऊच नये, अशी जी लिस्ट ट्रम्प यांनी जाहीर केली त्याच्यात म्यानमारचं नाव आहे. हे ही लक्षणीय बाब आहे. पण म्हणजे त्यांनी म्यानमारला त्याच्यात टाकलं, पण पाकिस्तानला टाकलेलं नाहीये. अ, असा एक तो विरोधाभास आहे, पण अमेरिका स्टेज विथ इट. सो इट्स ओके. ही जी भेट झाली त्याच्या अगोदर काही घटना घडलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये अ, आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मॉस्कोत गेले होते आणि त्यावेळेला म्यानमारमधून आलेल्या अधिकाऱ्यांशी त्यांची त्या परिषदेच्या निमित्ताने भेट झाली आणि प्रदीर्घ चर्चा झालेली होती. त्यानुसार म्यानमारचे एन-एस-ए जे आहेत, ते देखील बिमस्टेकची जी जुलैमध्ये आता बैठक होईल, त्याच्यासाठी त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुद्धा इकडे येतील अशी अपेक्षा आहे. तेव्हा अशा प्रकारच्या या भेटी ह्या चालू राहतात. याही अगोदर म्यानमारचं जी एअर फोर्सची टीम आहे, ते आपल्या गुवाहाटीच्या एअर फोर्सला येऊन गेले. तिथे त्यानंतर मणिपूरमध्ये शस्त्रास्त्रांचा मोठा साठा पकडला आपण. अमित भाईंनी आपल्या फोर्सेसना म्हणजे लष्कराला सर्व अधिकार देऊन टाकलेले आहेत, की हा प्रश्न जो आहे तो कायमचा सोडवून टाका आणि सीमा प्रश्न, सीमा सुरक्षित करा. ह्याच्यावरती अमित भाईंनी लक्ष केंद्रित केलंय आणि त्यांनी सांगितलेलं आहे, कुठलाही बेकायदेशीर परदेशी माणूस भारतात राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. आत्तापर्यंत आपण तसा विचार केला, की आपल्याला बांगलादेश जास्त आठवतो. पण म्यानमार तेवढाच मोठा आहे. कारण मणिपूरमधला जो प्रश्न आहे ना, त्याच्यामध्ये अनेक आता ती जमात एकच आहे आणि दोन्हीकडे विखुरलेली असल्यामुळे इकडचे कावळे तिकडचे आणि तिकडचे कावळे इकडे अशी परिस्थिती असते. पण ते जे परदेशी लोकं आले त्यांनी तो उद्रेक आणि हिंसाचार घडवून आणला हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे अगदी मणिपूर असलं तरी म्यानमारची सीमा सुद्धा सुरक्षित करण्याची गरज निर्माण झाली आहे आणि अमित भाईंनी जे पाऊल उचललेलं आहे, त्याच्यामुळे हे सगळे प्रयत्न जे आहेत ते आटोक्यात येतील, याबाबत माझ्या मनामध्ये शंका नाही. हे मोठं आहे. म्यानमारचं आणखी एक वैशिष्ट्य असं की जिओपॉलिटिक्स आपण तो जो नकाशा बघितला तो तुम्ही बघितला असेल. पण त्याही त्याचे 2 एक म्हणजे संपूर्ण ड्रग ट्रॅफिकिंग आहे ना, म्हणजे अंमली पदार्थाची तस्करी ज्याला म्हणतो आपण, त्याचं म्यानमार हे खूप मोठं सेंटर बनलेलं आहे आजच्या घडीला. आणि हा जो कॉरिडॉर आहे तो पार थायलंडपर्यंत जातो. आपल्याला माहिती आहे बँकॉकमध्ये काय चालतं आणि कसं चालतं ते. ही सगळी चोरटा जो व्यापार आहे, तो त्या मार्गाने होताना दिसतो. किंबहुना लोक असं म्हणतात, की अफगाणिस्तानामध्ये तालिबान आले आणि तालिबानांनी मर्सिलेसली निर्दयपणे अफूची शेती तिथली बंद करून टाकली, अफगाणिस्तानमधली. आणि मग त्याला पर्याय म्हणून हे सगळे मार्ग जे आहेत, ते त्या अंमली पदार्थांचे तस्कर जे आहेत, त्यांनी इथे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यामुळे म्यानमार हा क्रिटिकल पॉइंट झालेला आहे. म्यानमार दुसऱ्या कारणासाठी क्रिटिकल अशा अशा आहे, की तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती दुर्मिळ खनिज आहेत. आजच्या घडीला तुम्ही बघाल, की संपूर्ण जगामध्ये एकच आवाज आहे तो म्हणजे कोणाकडे रेअर अर्थ्स आहेत, क्रिटिकल मिनरल्स आहेत. त्यांचा गाजा म्हणजे एक काळ असा होता, की तुमच्याकडे सोनं किती असं विचारलं जायचं. पण आता तसं नाही. तुमच्याकडे क्रिटिकल मिनरल्स किती आहेत का? असं विचारलं जाणार आहे आणि अर्थात त्याचं प्रोसेसिंग. चीन आत्ताच्या घडीला असं करतोय, की सगळं अवैध आहे.
तिथे खाणी आहे, त्या खाणीमधून ते खनिज काढलं जातं. ती सगळी खनिज चीनच्या हद्दीत नेतात, तिथे प्रोसेसिंग करतात. मला वाटतं ते युनानमध्येच खूप मोठं प्रोसेसिंगची सेंटर्स आहेत आणि त्या ज्या नद्या जात आहेत ना, त्या नद्या त्यामुळे प्रदूषित झाल्या आहेत आणि त्याचा त्रास हा पुढच्या प्रदेशांना जसा थायलंडला होतो, लाओस, कंबोडियापर्यंत ते प्रदूषण जाऊन पोहोचलंय म्हणून तेही लोक हैराण आहेत. पण चीन हवंय ते त्यांना करतोच आहे आणि युनान प्रांतातले हे जे कारखाने आहेत प्रोसेसिंगचे, त्याचा उपद्रव सगळ्यांना होतोय. पण म्यानमारमधली ही जी खनिजं आहेत, त्याच्यावरती आपलं आणि त्यांचं काय ॲग्रीमेंट होतंय, ह्याकडे सुद्धा सगळ्या जगाचं लक्ष आज लागलेलं असेल. कारण त्यांच्या खनिजावरती जसा आता चीन तर ते काढतोच आहे, पण तशीच लालसा जी आहे ती अमेरिकेला आहे आणि रशियाला सुद्धा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की रशियाचा काय एवढा ह्याच्यामध्ये आहे? तर एक काळ सोव्हिएट रशियाच्या काळामध्ये रशिया ह्या संपूर्ण भागावरती एक आयडिओलॉजिकल त्यांचं प्रभुत्व होतं आणि त्या काळापासूनचे प्रभाव आहेत. जसा अफगाणिस्तान होता तसाच बांगलादेश आणि ह्या भागात अ, रशियाने खूप मोठा रस दाखवला होता आणि आता देखील पुतिन हे त्याच लेव्हलनी रस घेताना दिसतात आणि तसं नसतं, तर तो जो मॅथ्यू व्हॅन डायक पकडला गेला, तो पकडला गेला नसता. तो एक महत्त्वाचा रेफरन्स पॉइंट आहे आणि तुम्हाला आठवत असेल, की तो म्यानमारच्या हद्दीमध्ये बंडखोरांना प्रशिक्षण देत होता आणि ते सगळं ऑर्गनाइज करत होता, असे आपल्याला रेफरन्सेस मिळाले असतील. हे सगळं जे आहे, म्यानमारचे हे जे आता प्रेसिडेंट आलेले आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून हे सगळं महत्त्वाचं आहे. कारण त्यांना जर का राजवट आपली स्थिर करायची असेल आणि तिथे नागरी प्रशासन देशामध्ये काम करतं असं जर का चित्र उभं करायचं असेल, तर हे सगळे जे सिव्हिल वॉर टाइप सिच्युएशन आहे त्याला त्यांना आळा घालावा लागेल आणि त्याच्यासाठी त्यांना भारताची मदत हवी आहे आणि म्हणून एक प्रकारे तुम्ही बघाल, तर भारताचे आणि म्यानमारचे संबंध ह्याच्यावरती हा अत्यंत एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे. पण आजची परिस्थिती काय आहे ही तुम्हाला त्याच्यातून दिसेल. 5 दिवसांचा त्यांचा जो दौरा आहे ह्याच्यानंतर नंबर 1 संरक्षण, नंबर 2 टेररिझमला अटकाव, नंबर 3 चोरटा ड्रग ट्रॅफिकिंग त्याला अटकाव आणि नंबर 4 क्रिटिकल मिनरल्स. ह्या गोष्टींवरती ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या केंद्रित असणार आहेत आणि त्याचा अपडेट आला की आपण जरूर त्याच्यानंतर पुन्हा एकदा आढावा घेऊ. हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य असंच चालू द्या. नमस्कार.